गवारीची चमचमीत अशी सुकी भाजी आज बनवणार आहोत। त्यासाठी साधारण 1/2 किलो इतकी गवारी नीट स्वच्छ करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये गॅस ऑन करून 2 ते 3 मिनिटे आपण याला छान परतून घेणार आहोत। हलके डाग पडेपर्यंतच याला परतून घ्यायचं, फार भाजायची नाही, नाहीतर ही कडक होते। एका प्लेटमध्ये काढूया आणि ही गरम भाजलेली शेंग पाण्यामध्ये घालून ठेवायची। आता फोडणीची तयारी करूया। 1 कट केलेला टोमॅटो घेतला, अर्धा कांदा बारीक कट केलेला, कढीपत्ता, कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे। 3 चमचे गरम तेलामध्ये 1/2 चमचा इतकी मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं, त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आणि अर्धा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान परतला की आता 1 कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। तुम्ही या पद्धतीने टोमॅटो आणि कांदा जर या भाजीमध्ये घातला तर गवारीची भाजी फार सुकी होत नाही, थोडीशी ओलसर राहते आणि खायला देखील चटपटीत लागते। ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता। आता पावडर मसाले घालूया। 1/2 चमचा हळद घातली, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला। मसाले तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। आता या स्टेजला भाजून ठेवलेली गवारी यामध्ये घालायची आहे। भाजली की लगेच आपण पाण्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी शिजण्यासाठी घालायची गरज पडत नाही। मसाल्यात छान मिक्स करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फक्त 4 ते 5 मिनिटांकरता याला झाकून ठेवायचं। मिक्स करून घेतलं, झाकून ठेवूया। आणि बघा 4 मिनिटांकरता आपण झाकून ठेवलेलं आणि गवारीची शेंग ही छान शिजली गेलेली आहे आणि फार सुकी पण झाली नाही। आता फक्त 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडंसं 1 मिनिटासाठी गॅसवरती परतून घ्यायचं आणि गवारीची शेंग आपली चमचमीत अशी तयार आहे। टिफिनसाठी अगदी झटपट तयार होते। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।